इंधन दरवाढीसह होत असलेल्या टंचाईच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आज काँग्रेस आक्रमक झालं होतं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क ITI परिसरात रस्त्यावरती चुलीवर भाकरी बनवत सरकारचा निषेध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी गळ्यात पेट्रोलच्या बॉटल आणि मेलोडी चॉकलेटचा हार घालून निषेध व्यक्त केला। तसेच पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेटचं देखील वाटप यावेळी करण्यात आलं होतं। मागच्या 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल मोदी सरकारच्या वतीनं 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे। जवळपास 1 लिटर मागे 7 रुपये लिटर रेट वाढलेला आहे। तरी पण शेतकरी किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना डिझेल घेण्याची इच्छुक आहेत, पेट्रोल घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु ते पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही। आज निरोग येत आहे जवळ पेरणी, आता जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होता शेतकऱ्यांच्या, त्याच्या पहिले शेतकऱ्याला जमिनीची पूर्ण मशागत करावी लागते आणि मशागतीसाठी आज आपण बघत आहोत की बैलगाडी आणि आऊत हे कालबाह्य झालेले आहेत। ट्रॅक्टरवर शेती पूर्ण अवलंबून आहे आणि त्या ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध होत नाही आहे, पेट्रोल उपलब्ध होत नाही आहे। त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आम्ही याच ठिकाणी आज आंदोलन केलं आहे। पेट्रोल पंपावरती तुम्ही आलात, आम्ही शेतकऱ्यांना डिझेल घेऊन जाण्यासाठी आमच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही आहे, गाडीमध्ये डिझेल नाही आहे, म्हणून बैलगाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत। परंतु इथं सुद्धा डिझेल पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचे पंतप्रधान अशा परिस्थितीमध्ये बाहेर देशामध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट वाढत आहेत, एक हास्यास्पद बाब है। नांदेड़ शहर व जिला कांग्रेस कमेटी की तरफ से पेट्रोल डीजल दरवाढ़ के उस पर एक आंदोलन रखा गया था, जिसमें हमारे सभी कांग्रेस पार्टी के फ्रंटल सभी नेतागण यहाँ पर उपस्थित थे। आपको एक बात बताता हूँ, पिछले 4 बार से जो कंटिन्यू पेट्रोल डीजल पे 9 रुपये की वाढ़ होने वाली है, ये पूरे आप देख रहे पूरी जनता को मालूम है। आज पेट्रोल पंप पे इतना बुरा हाल है, कम से कम 1-1 किलोमीटर तक लंबी लाइन लग रही है। जिस तरह से आपको पता है पेट्रोल डीजल ये रेगुलर अपने ज़िंदगी में बहुत ज़रूरी चीज़ है। आज शहर में अगर देखें आप तो इतने पंप है, मगर देखें आप पंप बंद हो गए वाले हैं, लोगों को तकलीफ़ हो रही है। हॉस्पिटल जाने के लिए वाहनों में डीजल नहीं है और हमारे देश के पंतप्रधान बोलते हैं कि भाई घूमना कम करो, और ये बाहर विदेश में जाकर देख रहे हैं आप कि कैसा घूम रहे हैं और हमको बोल रहे हैं कि सोना मत खरीदो। भाई इनका क्या है, इनके बाल ना बच्चे। अभी हमारी फैमिली है, सुख दुख है, शादी ब्याह को सोना लगता, मतलब ये किस्म की बात कर रहे हैं। और GDP आप देख रहे हैं कितना गिर गया है, आज पैसा अपना गिरते जा रहा है, उसकी फिक्र नहीं है। और आज देश इतना हाहाकार देश में मचा है, शेतकरी कशकरी परेशान है हमारा। प्याज के आज दरबार देखे आप कहाँ गए वाले हैं। आज पेरनी का टाइम आ चुका है, मगर आज पेट्रोल पंपों के ऊपर हमारे शेतकरी कशकरी परेशान हो रहे हैं, लंबे लंबे रान हो रहे हैं, झगड़े हो रहे हैं। कोई मतलब पुलिस के कोई बंदोबस्त नहीं है, डिपार्टमेंट गवर्नमेंट भी इस पर कोई ध्यान दे रही नहीं। इसलिए आज हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के आदेश के ऊपर, हमारे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ इनके आदेश के ऊपर हमने आज नांदेड़ शहर व जिला कांग्रेस कमेटी की तरफ से पेट्रोल डीजल दरबार के ऊपर हमने एक धरने आंदोलन रखा था। या देशातल्या सर्वात वाईट परिस्थितीतून देश आज सध्या बळीराजा असलेला, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा असेल, सर्वसामान्य असेल, नोकरदार वर्ग असेल, या महागाईनं प्रचंड होरपळत आहे। आपण बघत असाल की गॅसचे दर असतील, इंधनाचे दर असतील, गेल्या 8 ते 10 दिवसात जवळपास 10 रुपयानं पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे आणि एवढे वाढीव दर देऊन सुद्धा आज पेरणीची जून महिना लागतोय पेरणीची लगबग या ठिकाणी सुरू असताना देखील सर्वसामान्यांना त्या ठिकाणी शेती कामासाठी डिझेल उपलब्ध होत नाही। आपण टीव्हीवर बघत असाल, दिवसा
दिवस दिवस लोक डबे घेऊन त्या ठिकाणी वाहनं घेऊन लाईनला उभे राहिलेले दिसत आहेत आणि हीच देशाची सगळ्यात अराजकता या देशात माजलेली असताना देशाचा पंतप्रधान परदेशात जाऊन इकडे देश एवढा हालापेष्टा सहन करत असताना परदेशातल्या राष्ट्राध्यक्षाला त्या ठिकाणी मेलोडी चॉकलेट देतोय ही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हा देशातल्या जो सर्वसामान्य या ठिकाणी यातना सहन करतो या सर्वांचा अपमान या देशाच्या पंतप्रधानानं केलेला आहे. आणि या देशात जेव्हा काँग्रेस आणि UPAचं सरकार होतं त्यावेळेस कच्च्या तेलाचे रेट जे डॉलरमध्ये असतात 140-145 रुपयापर्यंत गेलेले असताना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबासारख्या एक विद्वान नेतृत्व या देशाला होतं आणि 55 ते 60 रुपयाच्या वर कधी पेट्रोल डिझेलचा दर गेलेला नाही. आणि मधल्या काळात जेव्हा भाजप सत्तेत आली तेच दर 50 रुपये डॉलरपर्यंत खाली आलेला असताना यांनी त्या पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून ते रेट 100 रुपयाच्या वर नेण्याचं पाप या देशात केलेलं आहे. आणि आज ते सांगतात की कच्च्या तेलाचे रेट वाढले. याच्यापेक्षा जास्त काँग्रेस UPAच्या काळात सरकार असताना हे रेट होते पण तरी भाव कधी लोकांचा त्या ठिकाणी कच्च्या वाढला नाही.